नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच जणांना भेंडी खायला अजिबात आवडत नाही. भेंडी म्हटलं की अगदी नाकतोंडच मुरडतात. परंतु भेंडीची ही रेसिपी जर तुम्ही त्यांना करून खाऊ घातली ना, तर अगदी ते सुद्धा चवीने आणि आवडीने खाणार आहे. कारण ही खायलाच इतकी भन्नाट लागते ना, काही मिनिटामध्ये यामध्ये आपण भेंडी वापरली हे सुद्धा ते विसरून जाईल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर साधारणतः इथे मी 100 ग्रॅम एवढ्या भेंड्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर या पूर्णपणे कपड्याने आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहे आणि जो देठाकडील भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. ही भेंडी बनवायला अतिशय सोपी आहे. बऱ्याचदा घरामध्ये भेंडी असते, परंतु घरातले खात नाही, त्यामुळे आपण भेंडीची भाजी करणं टाळतो. परंतु अशा पद्धतीने जर भेंडी तुम्ही त्यांना खाऊ घातली ना, नक्कीच ते या भेंडीच्या रेसिपीचे फॅन होणार आहे. अगदी आठवड्यातून 4 ते 5 वेळा तरी तुम्ही नक्की बनवाल आवर्जून. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 कट मारून घ्यायचे आहे, किंवा अगदीच तुम्हाला बारीक अजून स्लाइस करायची असेल तर करू शकता. आणि त्या आतील ज्या बिया आहे ना, त्या पूर्णपणे काढायच्या आहे. आणि घेताना ना, शक्यतो अशी छोटी भेंडी घ्यायची आहे. अगदी जास्त मोठी भेंडी या ठिकाणी घेऊ नका. घेताना आपल्याला अशा कोवळ्या भेंड्या घ्यायच्या आहे, ज्या अगदी आकाराने सुद्धा छोट्या असतील. अगदी जास्त मोठ्या भेंड्या सुद्धा इथे घेऊ नका. जास्त बियांवाल्या भेंड्या घेऊ नका. कमीत कमी बियांवाल्या ज्या भेंड्या येतात ना, त्या घ्यायच्या आहे. आणि असेलच बिया तर त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित संपूर्ण भेंड्या ज्या आहे ना, त्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ह्यासाठीचं एक मिश्रण तयार करायचं आहे, म्हणजे जे बॅटर आहे ते तयार करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो ना, अगदी तशीच ही भेंडीची भजी आज आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये साधारणतः 1 वाटी आपल्याला एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ आपण छान चाळून घेणार आहोत, कारण यामध्ये बऱ्याचशा गाठी राहतात ना, त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आणि भेंडी छान कुरकुरीत व्हावी याकरता 2 चमचे तांदळाचं पीठ किंवा इथे तुम्ही रवा वापरू शकता. छान चाळून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपले बेसिक मसाले जाणार आहे. ज्या पद्धतीने आपण भजींसाठीचं पीठ लावतो ना, अगदी तसंच पीठ आपण लावून घेणार आहोत. तर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे. चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेणार आहोत. आणि मसाल्यांचं जे प्रमाण आहे ना, ते आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला अगदी पाव चमचा यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट हवं आहे ना, त्यानुसार यामध्ये तुम्ही मसाले वापरू शकता. इतर मसाले वापरायचे असेल तर ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे. साधंच तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरणार नाही आहोत. तर सोड्याचं काम इथं आपलं तेल करणार आहे. छान मिसळून घेऊया. त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला मीडियम घट्ट हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपल्या भेंडीला छान व्यवस्थित हे पिठाचं कोटिंग बसलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं सुरुवातीला. आणि ज्या पद्धतीने मी हे पीठ भिजवलेलं आहे, अगदी सेम तसंच पीठ तुम्हाला सुद्धा भिजवायचं आहे. तर हे पहा, एका वाटीमध्ये जेवढ्या आपण भेंड्या घेतलेल्या होत्या ना, 100 ग्रॅम, तेवढ्या अगदी परफेक्ट तळल्या जात्या. पीठही उरत नाही आणि भेंड्याही शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीने चेक करायचं, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ना, हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता ज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या ना भेंड्या, त्या यामध्ये छान व्यवस्थित डिप करून घ्यायच्या आणि तळायच्या आहे. तर हे पहा, घेताना ना अशा व्यवस्थित आपल्याला ह्या कोट करून घ्यायचं आहे. हे पीठ तुम्हाला इथे दिसत असेल. अगदी जास्त घट्ट ठेवू नका, नाहीतर खाताना नुसतंच पीठ लागेल. असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ना, ते भिजवायचं आहे. तर आता तळण्यासाठी तेलसुद्धा आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. फार कडकडीत तेलामध्ये तळायचं नाही, नाहीतर भेंड्या आतून कच्च्या राहतील, फक्त वरतून रंग चेंज होईल. तर त्यासाठी तळत असताना सुद्धा आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे. कमी गॅसवरती सुद्धा तळू नका, नाहीतर आपल्या ह्या ज्या भेंड्या हे खूप जास्त तेलकट होणार आहे. तर मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहे. तर हे पहा, तळल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल अगदी छान अशा दिसत आहे. खायला अप्रतिम लागतात. नक्की तुम्ही ही भेंडीची रेसिपी ट्राय करून पहा. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता. इतकी भारी आहे. अगदी आदल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही बनवून खाऊ शकता. जर तोंडी लावायला काही भाजीला नसेल तर तुम्ही तेव्हाही बनवून खाऊ शकता, किंवा आदल्यामधल्या वेळेसाठी तुम्ही ही बनवून खाऊ शकता. संपूर्ण भेंडी माझी तळून झालेली आहे. अगदी छान अशी दिसत आहे. ही तुम्ही अशीचही खाऊ शकता, किंवा टोमॅटो सॉस बरोबर, किंवा इथे माझ्याकडे चिंचगुळाची चटणी आहे त्यासोबत अप्रतिम लागतात. तर नक्की ट्राय करा. कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.